दारू पिऊन येऊन काम करत असल्याचा आरोप करत एकाने चालकास काठीने बेदम मारहाण केली। ही घटना शनिवारी दुपारी 12:30 सांगली बायपास रस्त्यावरील वॉटर पार्क नजीक तन्वीर मिस्त्री यांच्या गॅरेजसमोर घडली। या प्रकरणी सुहास मारुती माने वय वर्ष 43 राहणार भोसे तालुका मिरज यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी दिनेश सुभाष चिंचकर राहणार बांबळी कुपवाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सुहास माने हे कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील भोसे गावामध्ये राहतात। माने हे बायपास मार्गावरील वॉटर पार्कजवळ असलेल्या तन्वीर मिस्त्री यांच्या गॅरेजमध्ये काम करतात। संशयित दिनेश चिंचकर यांच्या 6 टायर डंपर क्रमांक MH46F 2159 फिर्यादी सुहास माने हे काम करून घेत होते। त्यावेळी संशयित चिंचकर तेथे आले आणि त्यांनी सुहास माने हे दारू प्यायलेले आहेत असं म्हणून त्यांच्या चारचाकीतील काठी काढून त्यांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली। तसेच तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देखील दिल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित चिंचकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, बामनोळी कुपवाड।